तुल बोला. साक्षी साक्षी नाही किंदे. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? प्रशांत वाघमारे, बोला. आवाज येतोय का सांगा? येतो ना प्रशांत? अनुष्का, हॅलो मॅम. हॅलो सर. हा ओके, बेस्ट आवाज येतोय. बोला. बोल बाळा, आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? हो. येतो ना? हो. चला ठीक आहे. अपूर्णांकाचा तुम्हाला मॅडमनी बराच भाग शिकवलाय. यातलं काही तुम्हाला समजलं असेल नसेल, काही अडचणी असतील, काही विद्यार्थी आतमधूनच जॉईन झालेले असतील, किंवा त्याच्यावर थोडीशी रिव्हिजन व्हावी, किंवा माझ्या शब्दामध्ये थोडासा सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतो. अपूर्णांकाच्या बेसिक क्रिया. 2 मिनिट मी सगळ्यांशी बोलतो. आज थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे, नाहीतर आपण सगळ्यांना बोलतो जेवढ्यांची इच्छा आहे त्यांना. पण आपण हो थोडासा सर. घटक आज शिकू, आणि मग नेक्स्ट सेशनला ज्यावेळेस सगळ्यांशी गप्पा मारतो निवांत, त्यावेळेला आपण अपूर्णांकाच्या बेसिक क्रिया आणि त्यावेळेस तुमच्यासोबत चर्चा केली जाईल. आज थोडासा वेळ आपल्याला टीचिंगसाठी आपण देऊ. अपूर्णांकाची बेसिक माहिती आज जी सांगणार आहे त्याच्या मागची नंतरच्या तासाला सांगेल. आज आपण अपूर्णांकाच्या मुख्य पॉइंटवर, छोट्याशा भागावर, जिथं महत्वाचं आहे तेवढाच सुरुवात करणार आहोत. इथपासून सुरू करायचा आहे अपूर्णांक. पाठीमागचा राहिलेला पुढच्या तासिकेला सांगणार. लक्ष द्या, अपूर्णांक कुणाला म्हणायचं? आपण त्याला फ्रॅक्शन म्हणतो. लहानपणापासून आपल्याला तो शिकवला जातो. 1ली, 2री, 3रीच्या वर्गापासून अपूर्णांक पाठ आहे. परंतु आजच्या नवोदय मधला अपूर्णांक हा पाठ, नवोदयच्या क्लास मधला जो अपूर्णांक पाठ आहे, तो सर्वात महत्वाचा घटक, नवोदयच्या पुस्तकातला सर्वात महत्वाचा घटक, ज्याच्या आधारावर, ज्याच्या बेसवर काय तयार झालाय, पूर्ण सिलेबस आधारित आहे, त्याचं नाव आहे अपूर्णांक. म्हणून आपल्याला अपूर्णांकावर शेवटपर्यंत विचार करायचा आणि सराव करायचा अपूर्णांकाचा. ज्याचा अपूर्णांक परफेक्ट, तो विद्यार्थी नवोदयचा 60% सिलेबस सहजतेनं कधी त्याला एकदा सांगितलं तरी सोडवता येतो. पुढे प्रत्येक घटकामध्ये अपूर्णांकाचे उदाहरणं किंवा अपूर्णांक सोडवावा लागतो. एवढा महत्वाचा घटक आहे. याच्यावर आणखी काय माहिती नंतर सांगतो. परंतु अपूर्णांक कुणाला म्हणायचं, शॉर्टकट थोडस कम टू पॉइंट सांगणार आहे आज मी, वेळ कमी आहे आपल्याकडे. अपूर्णांक कुणाला म्हणायचं, एकदम सोपी गोष्ट आहे. आपल्या भाषेमध्ये मी सगळ्या मुलांना एक सोपी व्याख्या देत असतो. ते किती परफेक्ट आहे याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. परंतु अपूर्णांक म्हणायचं कुणाला, अपूर्णांक तयार का होतो, हा पहिला मागचा घटक आहे, ते मी नंतर सांगणार आहे. अपूर्णांक का तयार होतो तुमच्या बुद्धीला पटेल असं सोप्या भाषेत सांगेल. परंतु आज अपूर्णांक म्हणायचं कुणाला, तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे, एखाद्या संख्येचा वर अंशस्थानी आणि छेदस्थानी जर एखादी संख्या दिसत असेल, अशा स्वरूपात जर तुमच्या समोर एखादी संख्या दिसली की जी वर एक संख्या आहे, आडवी रेषा आहे खाली, आणि त्याच्या खाली एक संख्या आहे, असं जिथं दिसत असेल त्या वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो, न्यूमेरेटर म्हणतो. करेक्ट. आणि खाली जी रेषेच्या खाली संख्या दिलेली असते त्याला आपण काय म्हणतो बाळ? करेक्ट. त्याला आपण छेद म्हणतो. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात डिनॉमिनेटर. मला असं म्हणायचंय की किती सोपी व्याख्या होऊन जाईल अपूर्णांकाची, की त्याला आपण असं म्हणूया, सोप्या भाषेत सांगूया, की ज्याला अंश असतो, छेद असतो, अशी जी संख्या असती मिळून, तिला आपण अपूर्णांक म्हणू. हो सर. किती सोपं आहे. काय गरज आहे का शास्त्रीय पाठ करायची, काय काय सुद्धा व्याख्या पाठ करायची नाही, काय नाही.
आम्हाला दिसलं की ज्याला अंश आहे, ज्याला छेद आहे, तो झाला अपूर्णांक. करेक्ट? हो. त्याचं काय? त्याचं नाव आहे अपूर्णांक. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे की अपूर्णांक म्हणजे काय. आणि सोप्या भाषेत सांगायचं तुम्ही सगळ्यांना, कधी कुणालाही सांगू शकता, पाठ करण्याची गरज नाही, साधं सांगायचं. ज्याला अंश असतो, ज्याला छेद असतो, अशी संख्या जी असते अंश आणि छेद मिळून एकत्र, ती झाली अपूर्णांक. अपूर्णांक सोप्या भाषेत, आपल्या भाषेत शिकायचं. गणित सगळं आपल्या भाषेतच शिकायचं. फार मजा येते मग ते शिकताना. फार शास्त्रीय जाण्याची गरज नाही. शास्त्रीय कन्सेप्ट तुम्हाला सहजतेनं तुम्हीच पुन्हा नंतर समजून घेऊ शकता, सांगू शकता. सोपी व्याख्या आहे. अपूर्णांक त्याला म्हणायचं ज्याला अंश आणि छेद असतो. चला पुढचा भाग बघू आपण. हो सर. काय अपूर्णांकाचा आज आपल्याला? आज अपूर्णांकाचा बघायचा आहे, सगळ्यात महत्वाचा काटाकाटीचा भाग. अपूर्णांक काय असतो ते एका वळीत तुम्हाला इथे लिहून दाखवतो. आता आपण लिहिलं होतं की नाही 5/3, बरोबर? हो. 5/3 मध्ये हे जे दिसतंय हा दोन संख्यांचा भागाकार असतो. नीट आहे का? एक एक शब्द, एक एक वाक्य खूप महत्वाचं आहे, जे की त्या सगळं पाषाण फोडायला मदत करतं अपूर्णांकात. म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहे. काय म्हणतोय मी की हे जे आहे 5/3 हे काय आहे? साध्या भाषेत सांगतो, हा असतो भागाकार. काय असतो? हा असतो भागाकार. सोपी गोष्ट सांगतो, वरचा अंश असतो तो असा लिहिला जातो 5, आणि त्याला तुम्ही असंही लिहू शकता भागाकाराचं चिन्ह देऊन, खालच्या 3ने त्याला भाग द्यायचा. ही भागाकार असतो. सोपी गोष्ट सांगायला की हा भागाकार असतो. काय असतो? हा भागाकार. तुम्ही त्याला आणखी लिहू शकता वेगळं. कसं? तुम्ही कसं लिहित होतात? भाज्य आणि भाजक करून भाजकाची गाडी, तुम्ही भागाकाराची गाडी पाहिली ना? कॅबिन मध्ये ठेवायचा, खालची संख्या, छेदस्थानची संख्या कॅबिन मध्ये येत असते भागाकाराच्या गाडीत. आणि पहिला जो 5 आहे तो आतमध्ये राहणार आहे. हा झाला मधला भाज्य, बाहेरचा गाडी चालवणारा भाजक. आहे की नाही? चालकासारखा भाजक. म्हणजे हा काय प्रकार असतो? हा असतो भागाकार. म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो की नवोदयचा सगळ्यात महत्वाचा बेस जो ज्याच्यावर तयार झाला, गेले पुढच्या तासिकेला समजून सांगणार आहे, त्यातली सर्वात महत्वाची क्रिया जर कोणती असेल तर तिचं नाव आहे भागाकार. भागाकार. भागाकार तुम्हाला आला पाहिजे. हो सर, येतोय. मी सांगणार आहे समजून, मी शिकवणार आहे तुम्हाला, प्रत्येक क्रिया शिकवणार आहे यातली. परंतु नवोदयचा किंवा गणित विषयाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कोणता? की बेसिक क्रिया तुम्हाला जी आली पाहिजे ती आहे भागाकार. आणि मग ज्याला भागाकार येतो त्याला बऱ्यापैकी सगळं काही येतं गणित विषयातलं. म्हणून तुम्हाला भागाकार आल्यानंतरच नवोदय शिकवायला सुरू केलं जातं. 3रीच्या वर्गामध्ये भागाकार संपतो. संपला की आपण काय करायचं? नवोदय शिकायचं. आता सोपी गोष्ट अजून काय, याला फार पुढे जाऊन तुम्ही असं लिहू शकता, वरचा अंश ना, अंश हा काय असतो? भाज्य असतो. भाज्य वरच्या संख्येला खाली लिहिलेल्या छेदस्थानच्या संख्येने भाग द्यायचा असतो. परंतु तो भाग पूर्ण जात नाही, म्हणून अपूर्णांक तयार होतो. ऐका, भागाकार आपण 2रीच्या वर्गात शिकलो. जेव्हा पूर्ण भाग जातो तेव्हा काय प्रॉब्लेम उभा राहत नाही, पण जेव्हा पूर्ण भाग जात नाही तेव्हा अपूर्णांक तयार होतो. हा भाग पुढच्या तासिकेत स्पष्ट केला जाणार आहे. आज लक्षात ठेवा, भागाकारात लिहिता येतं. अपूर्णांक हे भागाकारातलं एक समीकरण असतं साधं, आणि ते आपल्याला इथं दिलेलं असते. चला ठीक आहे, याला आणखी पुढच्या भाषेत तुम्ही असंही लिहिलेलं काही ठिकाणी दिसेल. 5 असा लिहिलेला असतो, तिरक्या रेषेमध्ये 3 असं खाली लिहिलेलं असतं. त्याचा सुद्धा अर्थ असंच आहे, 5/3, 5/3, 5/3 असंही लिहू शकता. त्याच्या पुढेही तुम्हाला आणखी जर आपण शेवटी सगळे घटक संपल्यानंतर एक घटक आपल्याला ऍडव्हान्स नवोदयमध्ये शिकावा लागतो, त्याच्यामध्ये तिथंही त्याचं एका पद्धतीनं तुम्हाला लेखन किंवा समजून घ्यावा लागतो तो भाग.
तिथं त्याला असं लिहिलेलं दिसेल तुम्हाला 5-3. हा सुद्धा याचाच भाग आहे. या सगळ्यांचा अर्थ एकच आहे, फक्त सोयीनुसार ज्या ज्या त्या त्या ठिकाणी सूत्रानुसार वापरायचा आहे. हो सर. या 5/3ला तुम्ही 5-3 पुढे म्हणायला भेटतं, पण कधी गुणोत्तर व प्रमाण पाठामध्ये. गुणोत्तर व प्रमाण तो पाठ तुमच्या पुस्तकात नाही, परंतु आपल्याला शिकावा लागतो, नंतर शिकणार आहे आपण हा सिलेबस झाल्यानंतर. हे गुणोत्तराच्या भाषेत त्याला असं लिहिता येईल, या अपूर्णांकाला 5/3ला अशा पद्धतीनं. या बेसिक मध्ये या 2-3 गोष्टी मी तुम्हाला महत्वाच्या सांगितल्या, तेवढ्या लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला आणखी एक छोटासा भाग याच्यामध्ये नंतरचा पुढचा बघायचा आहे. तुम्ही एवढं नोट करून घेता, इथंच लिहा. छान वाटलं. एवढं तुमच्याकडे नोंद करा फक्त. हो सर. करा बरं, छान लिहा. एवढं तरी लिहून घ्या. झालं सर. हा, सोपं आहे. हे अपूर्णांक आहेत, आणि अपूर्णांक कोणाला म्हणायचं? अंश आणि छेद असणारा अपूर्णांक. अंश आणि छेद असणारा, अंश आणि छेद असणारा अपूर्णांक कोणाला म्हणायचं? ज्याला अंश आणि छेद असतो त्याला. ठीक आहे. आज त्यातला एक घटक, एक उपघटक आपल्याला पूर्ण करायचा आहे, ज्याचं नाव तुमच्या पुढे लिहिलेलं आहे, काटाकाटीचा भागाकार. याला कॅल्क्युलेशन असं म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. आणि हे ज्याला फास्ट जमतं, इथं फक्त आपल्याला महत्वाचे आहेत या ठिकाणी नियम. तुम्हाला फार मोठं काहीतरी काटाकाटी करायची असा शिकायचा अशातला भाग नाही. तो काटाकाटीचा नियम सोप्या संख्यांच्या आधारानंच तुम्हाला येतो का हे पाहिलं जातं फक्त. काय बेसिक आहे याचं, काय कारण, काय हे आहे नियम, काय आहे याचा? फक्त ते नियम तुम्हाला येणार आहेत का हे पाहण्याचं ध्येय आहे. हो. आलं की लक्षात? नियम तुम्हाला येणार का? चला, किती नियम आहेत मग? काटाकाटीच्या भागाकाराचे नियम किती? संख्या तर सोप्याच असणार आहेत, तुम्हाला सहज सोडवता येतील अशाच संख्या असणार आहेत, सहज सोडवता येतील अशा. मग कशा? चला आपण काटाकाटीच्या पहिल्या नियमाबद्दल विचार करू. चारही नियम, चारही उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी शिकलेलं आहे, किंवा काही जणांना ऑलरेडी येत आहे, खूप सोपं आहे. काही जणांना ते अजिबात म्हणजे काही माहिती नसेल, ज्यांना माहित नाही त्यांना आज माहित होईल. चला, काटाकाटीच्या 4 नियमांमधला पहिला नियम असं सांगतो की जर अंशस्थानची संख्या आणि छेदस्थानची संख्या जर समान असेल तर काय घडणार आहे बाळांनो? बऱ्याच जणांना माहिती असेल, काटाकाटीचा भागाकार ज्यावेळेस अपूर्णांक सोडवत असताना आपण पहिलं उदाहरण सोडवायलोय, कसं सोडवायचं आणि याचा अर्थ काय होत असेल अपूर्णांकाच्या भाषेमध्ये, कोण सांगेल मला? सांगा. एक. एक यायला पाहिजे, करेक्ट. एकच उत्तर येतं त्याचं, करेक्ट. म्हणजे ज्याचा अंश व छेद समान आहे त्यांचा भागाकार केल्यानंतर, काटाकाटी केल्यानंतर एक उत्तर येतं, करेक्ट. चला, छान, मस्त. प्रेरणाला विचारू, काय म्हणते प्रेरणा? काय माहित आहे तुला याच्याबद्दल? हॅलो. आज थोडासा माझ्याकडे वेळ कमी आहे, वेळेत घटक पूर्ण करायचा आहे. पुन्हा आपल्याला. हॅलो सर. हा, बोल बाळा. हम्म, काय झालं? हॅलो सर. हा, बोल बोल बोल. मला समजलं नाही. नाही, मी शिकवलंच नाही तुला, काय समजायला? मी आणखी शिकवलंच नाही काय? तू लक्ष दे बारकाईनं, तुला समजत आहे. हे बघ किती सोपी गोष्ट असते, सांगतो तुला. 5/5 वरी आणि खाली. वरच्या संख्येचं नाव सांग बाळा, वरी काय असतं? प्रेरणा. हा, करेक्ट, त्याचं नाव आहे अंश. आणि खाली काय असतो? खालच्या संख्येला काय म्हणायचं? छेद. हा, मग अंश आणि छेद सारखा आहे का? हा, ज्यावेळेस अंश आणि छेद समान असतो त्यावेळेला त्याचा भागाकार करताना असं उत्तर लिहायला सुरू केलं की ते जशाला तसं अगोदर खाली लिहून घ्यायचं. बघ, मी समजून सांगायला आता समजत आहे तुला.
आणि दोन्ही याच्यावर अशी रेष मारायची, काट मारायची, त्याला काटायचं आणि दोघांच्या डोक्यावर इथं म्हणायचं 5 1 5 आणि खाली म्हणायचं 5 1 5. येईल का तुला असं? असं म्हणता येईल ना, 5 1 5 5 1 5. हा, असं आल्यानंतर हे 1/1 जशाला तसं लिहायचं खालच्या ओळीला, बरोबरच चिन्ह देत चालायचं आणि शेवटी 1/1 मधला छेदस्थानचा 1 लिहिण्याची गरज नसते, म्हणून याचं उत्तर काढायचं फक्त 1. येईल का तुम्हाला सोडवायला? सगळ्यांना समजेल? पहिला नियम प्रेरणा काय सांगतो सांग बरं. अंशस्थानी आणि छेदस्थानी जर समान संख्या असेल तर त्यांना कट करायचं आणि त्याचं काय होतंय, तुझ्याकडे आवाजाची क्लॅरिटी नाही, थांबा 1 मिनिट. तुझा आवाज क्लिअर येत नाही बाळा. अर्णव पोटे. हॅलो सर. आवाज येतोय माझा बाळ? हो. ऐका, थोडस मला मदत करा, म्हणजे मग मला काय तुमच्या लक्षात येतं ते समजेल. हे समजलं, जेव्हा अंश आणि छेदस्थानची संख्या समान असते तेव्हा उत्तर एकच येते. त्यावेळेस काय होतंय, अंश आणि छेद कट करायचा. काही जणांना वाटतं मी एवढं छान 5 लिहिलं होतं, का बरं कट करू? तसं नाही चालत. नियमच आहे, आपण काटाकाटीचा भागाकार करायला लागलो म्हणून कट करावा लागेल. हा भागाकार कसा असतो, भागाकाराच्या चिन्हात लिहून आपण सोडवत नाही, हा डायरेक्ट करण्याचा भागाकार आहे. पहिला नियम तुम्हाला लिहून घ्यायचा, या ठिकाणी लिहून घ्या. नियम क्रमांक 1, अंश व छेद समान असताना, अंश व छेद समान असताना या सगळ्यांनी छान हे आल्या, हेच येत नाही रे. खूप मुलांना मी शेवटी पाहिलं की हाच प्रॉब्लेम राहतो, त्यांना काटाकाटीच जमत नाही आणि मग ते म्हणतात समजलं नाही. आता न समजण्याचा आणि ते काटाकाटीचा त्यावेळेस प्रश्न येत नसतो, त्यावेळेस वेगळ्याच गोष्टी समजून घ्यायच्या असतात आपल्याला. आपण असं गृहीत धरतो की आता काटाकाटीचा भागाकार हे तुम्हाला सहज यायला पाहिजे. अंश व छेद समान असताना हा पहिला नियम आहे, ही कंडिशन. या कंडिशन मध्ये पहिला नियम तयार होतो. अंश व छेद समान असताना काय घडतं, त्याचं उत्तर काटाकाटी करून 1 येतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. फक्त नियम काय, अंश व छेद समान असताना. नियम क्रमांक 1, अंश व छेद समान असताना उत्तर येतं 1/1, परंतु छेदस्थानचा 1 लिहिण्याची गरज नाही, म्हणून अंशस्थानचा 1 लिहिला. उत्तर संपलं. कितीही अंकी संख्या असू द्या, तुम्ही 51 घ्या, छेदस्थानी 51 घ्या, दोन्ही कट होणार, 1/1 उत्तर येणार. त्याच्या पुढे तुम्ही म्हणणार छेदस्थानचा 1 लिहिण्याची गरज नाही, उत्तर आलं 1. किती मोठी, 307 घ्या, कट करा, खाली जर 307 असेल, दोघांना कट करा, उत्तर आलं 307 1 307, 307 1 307. 1 डोक्यावर लिहावा लागतो असा छोटासा. कट केल्यानंतर त्याच्या जागेवर काय राहिलं तर 1 राहत असतो. सगळं कट झाल्यानंतर 1 राहत असतो आणि मग शेवटी लिहायचं तुम्ही, त्याचं उत्तर आलं 1. अंश व छेद समान असताना, अंश व छेद समान असताना उत्तर काय येतं, 1/1, त्यातला राहतो 1. फक्त 1 उत्तर येतं. पहिला नियम तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. एवढं लिहून घ्या, फक्त एवढं नाव लिहा आणि एवढं उदाहरण लिहून घ्या. झालं का? एवढं झालं का? झालं का सर्वांचं लिहून? सोपं आहे, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. चला, आपल्याला 1 पाऊल पुढे जायचंय, एक स्टेपनं पुढे जायचंय. सगळ्यात सोपा नियम पहिला शिकलो, अंश व छेद समान झाला, त्यावेळेस काटाकाटीचा भागाकार झाला, उत्तर आलं. चला नेक्स्ट. भरपूर विद्यार्थ्यांना बोलायचे पण आज वेळ भेटणार नाही. मग परवा दिवशीच्या सुट्टीच्या दिवशी सर्वांसोबत गप्पा मारल्या जातील. तुमच्या
भूमिका समजून घेतल्या जाते. सत्यजित माळवदे, आवाज येतोय माझा? हो सर. छान, बेस्ट आवाज आला, मलाही क्लिअर आला तुझा आवाज. काही ठिकाणी नेटवर्क, काही आता नेटवर्क आपल्या हातातली गोष्ट नाही, काही इश्यू निर्माण होतात. झाला असेल, चला ठीक आहे. आपला हा दिसायला सूरज ढाकरे, सगळी कंपनी आहे, काही जण बघतायत, काही जण बोलतायत. प्रयत्न करा, अभ्यास छान करा. सगळ्यात महत्वाचं सांगतो, तुम्ही मला बोलताय की नाही याच्याशी काही घेणे नाही. मी असे काही विद्यार्थी बघितलेत मला कधीच बोलले नाहीत, डायरेक्ट नवोदय धारक झालेत ते. आपली मेहनत आपलं यश ठरवते. एक विद्यार्थी होती अपूर्णांकाचा श्रावणी म्हणून, श्रावणी बोमची, श्रावणी मुळे. अपूर्णांक काय असाच समजून घेतलेला होता की जवळजवळ म्हणजे आम्हालाही आनंद वाटायचा तिने ज्यावेळेस उत्तर द्यायला. तिची एकदम स्वतःची वेगळीच कन्सेप्ट असायची. आपण फक्त तुम्हाला नियम शिकवणार आहे, तुम्ही ते यूज कसे करायचे हे तुम्ही खूप तुमच्या पद्धतीने करू शकता, पण सराव करावा लागेल. तुम्ही आता सगळ्यांनी असे 2 उदाहरणं तयार करायचे. कसे? छेद आणि अंश समान असणारे स्वतः घरी सोडवायचे, म्हणजे तुम्हाला सुद्धा येतंय असा अर्थ त्याचा होतो. चला नेक्स्ट दुसरा नियम तुमच्या समोर मांडतोय. चला, काय नियम असेल दुसरा? बघा, अंशाच्या पटीत छेद. दुसऱ्या नियमामध्ये काय आहे माहितीये का? 2 उपघटक आहेत. अंशाच्या पटीत छेद. पटीत म्हणजे पाड्यात. अंशाच्या पटीत छेद किंवा छेदाच्या पटीत अंश. छेदाच्या पटीत, हे का घ्यायला लागलोय आज माहित आहे का? पुढे अपूर्णांकाची बेरीज याच्याशिवाय शिकता येत नाही. अपूर्णांकाची बेरीज तुम्हाला खास शिकवणार आहे मी. अशी शिकवणार आहे की कधीच एकाही विद्यार्थ्याला आली नाही असं घडलं नाही पाहिजे आणि येत नाही असं नाही वाटलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजली पाहिजे. बेरीज ज्याला समजली त्याला अपूर्णांक सगळा समजला असा अर्थ होतो. ज्याला अपूर्णांकाची बेरीज येते तोच विद्यार्थी नवोदयचा अभ्यास करू शकतो. माझ्या स्वतःची एक कसोटी, ज्याला अपूर्णांकाची, समान छेद नसणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज करता येते, तो प्रत्येक विद्यार्थी नवोदयचा अभ्यास पूर्ण करू शकतो. अंशाच्या पटीत छेद, छेदाच्या पटीत अंश, अशा पद्धतीनं दोन्हीपैकी एक कंडिशन पाहिजे. आपण विचार करू. चला, पटीत म्हणजे पाड्यात. आपण पाढे लिहायचो ना, त्या पाड्यात, छोटासा अर्थ पाड्यात होतो. पण पाडा संपल्यानंतरही पुढे पाडा चालू ठेवता येतो, तिचं नाव असतं पट. पट. चला, सोपं उदाहरण आपण तयार करू. तुम्ही बघा, अंशाच्या पटीत छेद आला पाहिजे. समजा आपण अंशस्थानी एक संख्या घेऊ. अंशस्थानची संख्या लिहिली आपण 4 लिहिले, 4. आणि तुम्हाला छेदस्थानची संख्या लिहायला सांगितली. 4च्या पाड्यात येणारी कुठली बी संख्या लिहा खाली. 4च्या पाड्यात किती येतंय? 12 येतंय का 4च्या पाड्यात? येतंय का? कोण आहे माझ्यासोबत कनेक्ट? बोलतोय का तो? हॅलो मॅम. हॅलो सर. बोल ना बाळा, बोल. तू बोललास तर मला समज, गोष्टी सारखं असतंय. तिकडून होंकार दिला तर इकडे पुढे जाता येतंय. तू दिला तिकडून होंकार की हा सर म्हणायचं किंवा बरोबर आहे म्हणायचं, काहीतरी म्हणी जा तिकडून असं. बघा, लक्ष द्या. हो सर. हा, अंश किती? 4. 4च्या पटीत 12 येतंय का? हो. म्हणजे 4च्या पाड्यात 12 आहेत का? हो. करेक्ट. म्हणजे अंशाच्या पटीत छेद झाला, हे ह्याचं उदाहरण तयार झालं. आणि दुसरं उदाहरण, याच्यातला दुसरा उपभाग असा आहे, छेदाच्या पटीत अंश. समजा आपण एखादी संख्या छेदस्थानी लिहिली, मी इथं लिहितो खाली, छेदस्थानी मी लिहिले 3, बरोबर, आणि त्याच्या पटीत अंश यायला पाहिजे. मग अंशस्थानी मी लिहिले 15. मग आता जमल का? 3च्या पाड्यात 15 येतंय का? हो सर. आणि असं ज्या वेळेस येतंय ना करेक्ट, त्याच वेळेला आपल्याला भागाकार करता येत असते. काटाकाटीच्या भागाकाराचा नियम आहे या पाठामध्ये. कधी करायचा? जेव्हा पूर्ण भाग जात असेल तेव्हाच. अन्यथा दशांश अपूर्णांकात 7वा पाठ तयार होतो नवोदयचा. नवोदयचा 6वा आणि 7वा पाठ तयार होतो. जर का हे पटीत नाही आलं तर
पण ते आपल्याला आज शिकायचं नाही. पटीत नाही आलं तर सगळ्यात शेवटचा नियम जशाच तसं ठेवायचं, चौथा नियम त्यावेळेस सांगतो. आता लक्ष द्या, दुसरा नियम आपण शिकतोय तर अंशाच्या पटीत छेद आला पाहिजे. दुसरा नियम आपण शिकतोय अंशाच्या पटीत छेद. ही अंशस्थानच्या वरच्या संख्येच्या पाड्यात खालची संख्या येते. मग कसा करायची काटाकाटी? काटाकाटी करताना आपण उदाहरण, प्रत्येक वेळेस आपला नियम आहे उदाहरण पहिल्यांदा खाली लिहून घ्यायचं, पुन्हा नाही लिहायची गरज, आजच्या दिवस शिकताना लिहायचं. 4/12 आणि 4 ला कट करायचं. अगोदर म्हणायचं 4 1 4. बघा, अगोदर असं म्हणायचं 4 1 4 आणि 4चा पाडा किती पर्यंत म्हणल्यावर 12 येत आहे? 3 पर्यंत. म्हणून 4 त्रिक 12 आणि त्रिक म्हणल्यामुळे खाली 3 लिहायचं, पण 12ला कट करावं लागतं. काटाकाटी करताना कट करावंच लागतं. मग वर झाला 1 आणि खाली झाला 3, वरी राहिला 1 खाली राहिला 3, असं झालं 1/3. आणि तुम्ही म्हणताल आता 1 ला काय करायचं? अंशस्थानचा 1 तसाच ठेवावा लागतो, त्याला काय करता येत नाही. वरी जर 1 आला, वरचा 1 काढून टाकता येत नाही. मग हे उत्तर राहतं असंच 1/3. हा काटाकाटीचा दुसऱ्या नियमातला पहिला भाग. आता बघू आपण इथं, छेदाच्या पाड्यात अंश आहे का? 3च्या पाड्यात 15 आहे का? चला, येत असेल तर कट करा. इथं मना असत 3 1 3 म्हणावंच लागल आणि इथं छोटं 1 लिहावं लागल, त्याशिवाय कळत नसतंय. 3 1 3 आणि 3चा पाडा 5 पर्यंत म्हणल्यावर 15, 3 5 15 म्हणून 5 आलं वरी, 3 आलं खाली. पण आता मी डायरेक्टच केलंय. तुम्हाला जर घरी सराव करायचा असला तर तुम्ही याला खाली व्यवस्थित लिहून घ्यायचं उदाहरणासारखं. प्रत्येक उदाहरण खाली लिहून घेण्याची पद्धत आहे आपली. म्हणून पुन्हा थेरीचा बी अभ्यास तुमचा होऊन जातो. गडबड करायची नाही, शिकताना कधीच गडबड करायची नाही. कमी शिकायचं, पण आज शिकलेलं ते आयुष्यात पुन्हा डबल कधी शिकण्याची गरज लागणार नाही असा अभ्यास करायचा. खूप मोठे होताल तुम्ही, खूप खूप मोठं होता येतं तुम्हाला. फक्त आज जे शिकलोय कमी शिका, पण पुन्हा डबल शिकायची गरज लागू नये. सराव करा पण डबल. 3 1 3, 3 5 15 म्हणजे आला 5/1. असं बरोबरच चिन्ह द्यायचं, बरोबर चिन्हाखाली. हे लय महत्वाचं असतं. 5/1 आणि 5/1 मधला छेदस्थानी जर 1 आला तर त्याला लिहायची गरज नाही. छेदस्थानचा 1 सोडून देता येतो, कारण तो लिहिला तरी असतो, नाही लिहिला तरी असतो. छेदस्थानी कुठल्या बी संख्येच्या 1 असतोच, लिहायला तरी असतो, नाही लिहिला तरी असतो. आलं का लक्षात? याचं उत्तर आलं 5. म्हणजे अंशाच्या पटीत छेद आणि छेदाच्या पटीत अंश असताना काटाकाटीच्या भागाकाराचा दुसरा नियम. जास्तीत जास्त उपयोगी पडते आपल्याला ही पद्धत. आणि थोडीशी मुलांना थोडीशी किंचित जरा वेगळी वाटते ती पुढची पद्धत, म्हणजे पुढचा नियम तिसरा, तो आपल्याला आता शिकायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्ही हे उदाहरण 2 लिहून घ्या आणि मग आपण तिसरा नियम शिकू. लिहून घ्या सगळ्यांनी. काटाकाटीचा दुसरा नियम, अंशाच्या पटीत छेद किंवा छेदाच्या पटीत अंश असताना काटाकाटी होते, करायची. आणि जे काय असेल, जे उत्तर येणार आहे ते काटाकाटी करून लिहायचं. कळलं? याला कॅल्क्युलेशन म्हणतात. आणि खरं शास्त्रीय भाषेत हा असतो भागाकार. अपूर्णांकामध्ये होणारा हा भागाकार आहे. चला लिहा बरं, थोडं लिहून घ्या बरं. तुम्ही लिहिलं पाहिजे थोडस. एक वहीन पेन जवळ ठेवायचा आपल्या, खूप कामाला येतो तो. झालं सर. असलकर आहे ना, असलकर. हॅलो, झालं का बाळा लिहायचं तुझं? किंवा असेल काही विद्यार्थ्यांना तरी सराव म्हणून लिहित जा. आपल्याला एक एक गोष्ट खूप छान पद्धतीनं क्लिअर असलं पाहिजे आपल्याला. साईशा, आयुष शिंदे, मी प्रत्येकाला वेगळ्याला संधी देण्याचा प्रयत्न करतोय. कमी पडतोय, आपण वेळ कमी आहे आपल्याकडे आज, तरी सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. बोला आयुष.
हॅलो बोल हॅलो बा. सर. लिहिलं का तू? लिहिलं? दुसरा नियम हॅलो. समजला का? हो सर. ओके, छान. खूप चला, स्त्रिया धुमाळ. एक दिवशी, परवा दिवशीच्या दिवशी आपण सगळ्यांना बोलूया, म्हणजे तुमच्याही काही शंका मला समजतील. पियुष कुंभार, एक दिवशी, परवा दिवशीच्या दिवशी आपण सगळ्यांना बोलूया. सॉरी, आवाज तुमच्याकडे तिथून म्हणजे प्रेरणा गपाट. एका गोष्टीची मर्यादा आपण जाणतो की सगळ्यांना एकदाच बोलण्याची संधी आणि नसावी, कारण खूप गोंधळ होईल. कारण तुम्ही सगळेजण खूप हुशार आहात, तुम्हाला सगळ्याची उत्तर येतात. सगळ्यांना एकदाच यायचं नाही. मग तसं झालं तर अक्षदा दिवेकर, खूप हुशार आहात, तुम्हाला सगळ्याची उत्तर येतात. रुद्राक्ष डिडवळ, जिथं रिपीट होतोय तिथं थोडासा चान्स देत नाही मी, कारण गोंधळ होईल. गौरी तावरे, आपल्या शेजारी जे लहान मुलं आहेत त्यांना लांब जाऊन खेळा म्हणून सांगा. गौरी तावरे. कोण बोलतंय? एक जणांना बोला, मग पुढे जायचं. अद्वित काळभोर, अभिमन्यू यादव. घाबरायचं नाही, बोलायचं बिंदास. एवढ्यांना संधी देतो, बोला. अभिमन्यू. हॅलो सर. अभिमन्यू यादव, घाबरायचं नाही, बोलायचं बिंदास. एवढ्यांना संधी देतो, बोला. त्याच्यामुळे माहिती करावं लागतं. सई तांबे, प्रणव, प्रणव देशिंगे. हॅलो सर. हा बाळा, आवाज येतो माझा? हो. असा क्लिअर आवाज आला पाहिजे. चला, ठीक आहे. आता पुढे लक्ष द्या. अपूर्णांकाचा तिसरा नियम. अपूर्णांकाचा तिसरा नियम. तिसरा नियम काय करावं लागेल? चला, अंशाच्या पटीत छेद झाला, छेदाच्या पटीत अंश झाला, त्याच्या अगोदर दोन्ही संख्या समान होत्या, ते झालं. मग पुढे काय? पुढे असतो तिसरा नियम. सांगता येईल का कुणाला? शिकलेला आहेत तुम्ही काही जण. याचा सराव करायचा आहे घरी. उदाहरण स्वतः बनवायचे, ते ते कंडिशन नुसार. या काय असतो तिसरा नियम? अंश व छेद अशा ठिकाणी, एका ठिकाणी काय घडतं माहितीये का? अंश व छेद एकमेकाच्या पटीत येत नाहीत ते, परंतु एका तिसऱ्याच संख्येच्या पटीत येतात. हा नियम थोडासा सगळ्यांना वेगळा वाटतो किंवा वेळ लागतो शिकायला. एका वेगळ्याच संख्येच्या पाड्यात, वेगळ्याच संख्येच्या पटीत जर येत असेल, वेगळ्याच संख्येच्या पटीत येत असेल. काही जणांना ओळखू यायचं नाही. माझ्या बोलण्याकडे या, लक्ष देत जा. मला जरा लिहिता येत नाही थोडं. वेगळ्या संख्येच्या पटीत, संख्येच्या सराव मोडलाय माझा, म्हणून लिहिता येत नाही मला. हे लय सॉफ्ट असते सगळ्या टेक्नॉलॉजी. हा, संख्येच्या पटीत जर येत असेल, काय आहे? अंश व छेद एका वेगळ्याच संख्येचा. विचार करू आपण, अंशस्थानी एक संख्या आहे, मला असं दिसतंय की वर 15 लिहिलंय अंशस्थानी, आणि छेदस्थानी पुन्हा काहीतरी लिहिलंय, तिथं 12 दिसायला लागलंय. आता मी पाहिलं, पहिल्या नियमानुसार अंशस्थानी आणि छेदस्थानी समान संख्या आहे का? नाही. 15च्या पाड्यात 12 येतात का? नाही. छेदाच्या पटीत अंश आहे का? नाही. मग सोडवायचं कसं? त्यावेळेला तिसरा विचार करायचा, तिसऱ्या नियमाचा, की या दोन्ही संख्या एखाद्या तिसऱ्याच संख्येच्या पाड्यात येत असतील का? कोणत्या तरी एकाच संख्येच्या पाड्यात आला पाहिजे, एकाच. समजा तुम्ही 5 घेतला, 5च्याच पाड्यात 15 यावं, 5च्याच पाड्यात 12 यावं, असं घडतंय का? दोन्ही आल्या पाहिजेत. हा, दोन्ही आल्या पाहिजेत. घडतंय का? अजिबात नाही. मग 5 ने भागाकार करता येणार नाही. मी विचार करू आपण, 4 ने भागाकार होतय का बघू. 4च्या पाड्यात 15 आणि 4च्या पाड्यात 12 येतय का? 12 येतय, पण 15 येत नाही ना. नाही.
मग नाही करायचा भागाकार, मग तीनच्या नाही काटाकाटी करायची. मग कोण आहे असं की ज्याच्या पाड्यामध्ये 15 येतंय आणि 12 येतंय? तीनचा पाडा. करेक्ट. 3 या संख्येच्या पाड्यातल्या दोन्ही संख्या आहेत, म्हणून काटाकाटी होते. आणि कशी करायची? 15/12 मी खाली लिहून घेतो, कट करायचं, मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणून. हा, आणि मग आपण कट करूया. म्हणा 3चा पाडा, म्हणा हे 3च्या पाड्यातल्या संख्या आहेत. मग म्हणा किती पर्यंत म्हणल्यावर 15 येणार 3चा पाडा? 3×5=15. किती पर्यंत म्हणल्यावर 15 येणार? 3×5=15. करेक्ट. 3चा पाडा 5 पर्यंत म्हटल्यावर 15 येतं, 5 पर्यंत, म्हणून 3×5 5 म्हणजे 5 इथं लिहायचं आणि कट करायचं. 3×5=15. आणि 3चा पाडा किती पर्यंत म्हणल्यानंतर 12 येणार? 4. 4 मग पर्यंत. त्याला 12 ला कट करावं लागतं आणि त्याच्या जागेवर 4 लिहावा लागतो. म्हणजे हो. अंशस्थानी झाला 5 तयार, छेदस्थानी झाला 4, म्हणजे उत्तर किती येणार आहे? 5. 5/4. आले का लक्षात? हो. असं लक्षात ठेवायचं आपल्याला. छान. अंश व छेद एका तिसऱ्याच संख्येच्या पटीत येत असल्यास, बघा तुम्ही कुठल्याही पाड्यातल्या दोन संख्या लिहायच्या, तुम्हीच पाड्यातल्या संख्या लिहायच्या. आपण इथं लिहू बघा, इथं लिहिला 20, छेदस्थानी 30. येतं तुम्हाला कट करता. तिसऱ्याच एका संख्येच्या पाड्यात या दोन्ही संख्या येतात. कुणाच्या येतात सांगा बरं? 5च्या. 5च्या येतात, 5च्या येतात, पुन्हा 2च्या येतील. मग त्याच्यापेक्षा डायरेक्ट मोठं बघा बरं, अजून कुणी आहे का? 10च्या पाड्यात येते. डायरेक्ट 10च्या पाड्यातल्या संख्या आहेत, म्हणून आपण 20/30 ला पुन्हा 10ने आपण काटाकाटी करू शकतो. 10ने 10 दोन्ही 20 आणि 10 30, म्हणजे उत्तर किती आलं? 2 अंशस्थानी 3 छेदस्थानी 2/3. बघा, अशा पद्धतीने तुम्ही उदाहरण बनवू शकता, सोडवू शकता. चला, एवढा तिसरा नियम लिहून घ्या सर्वांनी. हे जर आलं तर आपल्याला अपूर्णांकाची बेरीज शिकायची. समछेद, विषमछेद, अपूर्णांक, म्हणजे समजा समानछेद नसलेल्या अपूर्णांकाची बेरीज लसावी पद्धतीनं शिकण्याचा आपल्याला 1 तास घ्यायचा त्याच्यावर, म्हणजे बेरीज आणि वजाबाकी समजून जाते तुम्हाला. बेरीज शिकायची आपल्याला एकदम शॉर्टकट पद्धतीनं, एकदम वेगळ्या पद्धतीनं. आतापर्यंत आपण वेगळ्या वेगळ्या पद्धती वापरलेल्या आहेत प्रत्येकानं. सगळ्यांना एका नियमामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकाच नियमाने सगळ्यांनी सोडवलं पाहिजे. हा थोडासा अट्टहास आपण धरून तो तयार करणार आहे. झालं सर. झालं सगळ्यांचं लिहायचं? हो. एक शेवटचा नियम राहतो, ज्या ठिकाणी उत्तर सोपं आहे, लय लवकर निघतं. एक शेवटचा नियम, पण ते समजायला पाहिजे. काटाकाटीचा सर्वात शेवटचा नियम काय घडतं त्या प्रकारात, यानंतर शेवटचा चौथा नियम. 4च नियम असतात. पहिला तो लय सोपा आहे, अंश छेद समान. दुसऱ्यामध्ये काय होतंय, अंशाच्या पटीत छेद किंवा छेदाच्या पटीत अंश. तिसरा थोडा वेळ लागतो, कुणाच्या पटीत दोन्ही येतंय ते शोधावं लागतं, दोन्ही बी आलं पाहिजे असं, आणि मग त्याच्यासाठी तिसरा नियम. आणि चौथा नियम असायला पाहिजे. काय असायला पाहिजे चौथा नियम? आता चौथा नियम काय असला पाहिजे? बोला बरं एकदा, बोला ना. तुम्ही बोललात की मला बरं वाटतंय. बोला बोला बोला, विचार करा. चुकू द्या, चुकलं तर पण सांगा बरं काहीतरी. मी एकट्यानंच काय काय सांगायचं, तुम्ही सांगा थोडं. चला, छेद समान असल्यावर. करेक्ट. चला बोला. काय? छेद समान नसल्यावर. बर बर, छेद समान नाही, आपलं त्या बेरजेचा नाही चालला हा विषय. बघा ऐका, सगळ्यात शेवटचा नियम तिसरा झाला, चौथा आणि सगळ्यात शेवटचा नियम काय नियम आहे? की ज्या वेळेस मागचे 3ही नियम लागू होत नाहीत. मी एक उदाहरण देतो इथं तुम्हाला. आता बघा तुम्ही 12 आणि 13 लिहिलंय, दिसतंय? जरा आणखी डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न करू या नियमावर आपण. जरा मी ते थोडासा स्पेस घेतो थोडा. चला, जागा थोडीशी आणखी घेऊ.
आणखी थोडस परफेक्ट करण्याचा प्रयत्न करू, कारण हा नियम समजायला, हा नियम येतो सगळ्यांना, पण हा नियम यूज करताना लवकर लक्षात येत नाही, वेळ खातो तुमचा. हा, चौथा नियम असा आहे की जिथं काटाकाटी करायचीच नाही, होतच नाही, काटाकाटीच होत नाही. अपूर्णांकाची काटाकाटी सरळ सरळ होतच नाही, असा ज्या ठिकाणी कंडिशन निर्माण होतात. कधी होतात ह्या नियम? ह्या कंडिशन शिकण्यासाठी तुम्हाला ती पहिल्या पाठातली आणि 5व्या पाठामध्ये जी सगळ्यात डीप मध्ये शिकायची, 5व्या पाठामध्ये लसावी काढताना एक छान कन्सेप्ट तुमच्या नवनीच्या पुस्तकात दिलेली, जिचं नाव आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या, ज्याला सहमूळ संख्या, मूळ संख्या तर पाठ पाहिजे बरं का सगळ्यांना, मूळ संख्याचं बोलत नाही आपण आज, मी वेगळंच सांगायला. सहमूळ संख्या, सहमूळ संख्येचे 5 नियम तुम्हाला ह्या चौथ्या काटाकाटीच्या नियमासाठी खूप उपयोगी. दुसरी गोष्ट, लसावी मसावी काढताना सहमूळ संख्या खूप उपयोगी. तिसरी गोष्ट, काटाकाटीचा किंवा जवळजवळ सगळ्या बेसिक मध्ये ते महत्वाचं आहे. सगळ्यात टॉपची कन्सेप्ट सहमूळ संख्या, आणि ही सहमूळ संख्या ज्याला समजल्या, त्याचे 5 नियम आहेत सहमूळ संख्येचे. दिलेल्या 2 संख्या या सहमूळ संख्या आहेत का नाही हे ज्याला पटकन सांगता येतं, त्याची गणित सोडवण्याची स्पीड फार भयानक असते. म्हणजे तो विद्यार्थी कॅल्क्युलेशन करण्यासाठी कुठंच पेपरचा वापर करत नाही, 49 मिनिटात सगळा पेपर सोडवतो नवोदयचा. 120 मिनिटाचा पेपर 49 मिनिटापर्यंत सोडवतात काही विद्यार्थी. त्याचं कारण आहे त्यांची ही सहमूळ संख्येची कन्सेप्ट फार छान पद्धतीने त्यांनी तयार केलेली असते. त्यातली ती एक, असं ती एकच नाही पण ती महत्वाची आहे. चला ठीक आहे. सहमूळ संख्या काय घोटाळा असतो? ज्या वेळेला आपण बघतो बघा, इथं मी या ठिकाणी लिहितो, इथं 5 लिहिला, छेदस्थानी 6 लिहिला, आणि मला असं दिसतंय की मागचे 3ही नियम याच्यावर काम करत नाहीत. पहिला नियम होता काटाकाटीचा आपला, की अंश समान पाहिजे, अंश आणि छेद, पण इथं दिसत नाही, म्हणून पहिल्या नियमानुसार काटाकाटी होणार नाही. दुसऱ्या नियमाचा विचार केला मी, की दुसऱ्या नियमामध्ये अंशाच्या पटीत छेद किंवा छेदाच्या पटीत अंश यायला पाहिजे होता, तोही नियम इथं लागू होत नाही. 6च्या पाड्यात 5 येत नाही, 5च्या पाड्यात 6 येत नाही. दुसरा नियम संपला. तिसऱ्या नियमामध्ये विचार केला की एखादी अशी संख्या आहे का ज्या संख्येच्या पाड्यामध्ये मला दोन्हीही संख्या भेटतील? अजिबात भेटली नाही. एक सोडून, एकचा फरक पडत नाही, एक चालत नाही. 2 पासून पाडे लिहितो आपण, 2 पासून पुढे कुठल्याही संख्येच्या पाड्यात ह्या दोन्ही संख्या येत नाहीत. आणि म्हणून आता काय करायचं असा ज्यावेळेस प्रश्न पडतो, त्यावेळेस चौथा नियम होतो. चौथा नियम सांगतो, जिथं काटाकाटी होत नाही तिथं त्या अपूर्णांकाला जशास तसं ठेवा. जशास तसा अपूर्णांक राहणार का? मागचे 3 नियमामध्ये ते बसत नाही, मग त्याचं उत्तर तेच राहील. याचं उत्तर राहील 5/6. 5/6. ठीक आहे. चला, आणखी एका वेळेस असंच घडतं की जिथं काटाकाटीच होत नाही, असे उदाहरण मी तुमच्या समोर मांडणार आहे 5, आणि ते 5 म्हणजे सहमूळ संख्येचे नियम आहेत. मला असं वाटतं की आता तुम्ही जर व्यवस्थित शिकलात तर तुम्हाला कुणालाही समजून सांगता आलं पाहिजे की या पद्धतीनं संबंध आहे सहमूळ संख्येचा आणि आमच्या काटाकाटीच्या भागाकाराचा. दुसरा नियम तुमच्या समोर, दुसरं उदाहरण मांडतोय मी. दुसरं उदाहरण आहे 17/23, आणि इथं सुद्धा माझ्या लक्षात आलं की मागचे 3ही नियम लागू होत नाहीत, म्हणून याचं उत्तर राहणार आहे 17/23. एवढंच राहणार आहे, त्याला काहीच इलाज नाही. हा नियम सांगतो आपला काटाकाटीचा शेवटचा, पण यात प्रॉब्लेम काय येतोय तो नंतर सांगणार आहे पुढे मी. ऐका, तिसरं उदाहरण मी लिहायला लागलोय तुमच्या समोर. इथं लिहितो, कुठलीही संख्या लिहिली तरी चालते, आणि पुढं मग शेवटी मात्र इथे एक संख्या. बघू आपण, तुमचं नॉलेज चेक करता येईल.
आणि इथंही असं लक्षात आलं माझ्या की याही ठिकाणी कुठलाही नियम लागू होत नाही आणि याचं उत्तर 49/97 येते. तुम्ही म्हणताल सर एवढी मोठी संख्या तुम्हाला कसं काय कळायला लागलंय? तर तीच जादू मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही सुद्धा पटकन सांगू शकता की खरंच या संख्या दुसऱ्या संख्येच्या पटीतल्या आहेत का नाही, किंवा त्या मागच्या 3 नियमात बसतात की नाही. मग नंतर मी आणखी एक शेवटचा घेतला पुढे. इथं लिहिलं मी, पुढं लिहितोय मी, एक एक लिहितोय, तुम्ही ऐका व्यवस्थित. 33 लिहिलं, नंतर छेदस्थानी 35 लिहिलं. हा झाला चौथा नियमाचं चौथं उदाहरण. आणि याच्या नंतर एक 5वं उदाहरण आपल्याला असं लिहायचंय, शेवटच्या नियमाचं 8/15. हे झालं शेवटचं. म्हणजे किती झालेत मी तुम्हाला उदाहरणं तुमच्या समोर मांडलेत. ही 1, 2, 3, 4 आणि हे एक 5वं. 5 नियम सहमूळ संख्येचे या ठिकाणी समजून सांगणार आहे. म्हणजे जेव्हा दिलेल्या 2 संख्या सहमूळ संख्या असतात तेव्हा काय, मागचे 3ही नियम त्याच्यासाठी लागू होत नाहीत. जेव्हा दिलेल्या दोन्ही संख्या अंश आणि छेद जर सहमूळ संख्या असेल तर काटाकाटी होत नाही, त्याचं उत्तर जशास तसं राहणार आहे. हो. मग केव्हा केव्हा असं घडतं, त्याचे 5 नियम मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातला पहिला नियम आहे, ज्या वेळेस एका पुढे एक येणारी उजळणीतली संख्या येते. 100 पर्यंत उजळणी आपण लिहायचो ना लहानपणी, 1 2 3 4 5 6, 10 पर्यंत लिहायचं, पुन्हा 11 12 13 14, असं ज्यावेळेस एका पुढे एक क्रमवार असं नाव आहे त्याचं, लक्षात ठेवा. 5च्या नंतर 6 येतो, खाली 5 वरी 6 असला तरी क्रमवार होऊन जातं. क्रमवार ज्यावेळेस संख्या असतात तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही, त्याचं उत्तर जशास तसं राहणार आहे. क्रमवार संख्या म्हणजे क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात. पहिला नियम शिकवायला लागलो मी सहमूळ संख्येचा तुम्हाला. क्रमवार संख्या सहमूळ संख्या असतात, पाठ करून ठेवा. हो, तुम्ही म्हणाल गणित, गणित असं नाचतंय तुमच्या बोटावर, फक्त तुम्ही बघा, एकदा व्यवस्थित अभ्यास करा. क्रमवार संख्या कशा आहेत, क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात. सहमूळ संख्येमध्ये काटाकाटीचा भागाकार होत नसतो. दुसरा नियम आहे 17 आणि 23. या जर तुम्ही पाठ केले असतील 2 3 5 7 11 13 17 19 30 29 31 37 41 43 47 53 53 59 61 67 71 73 73 89 89 97. ज्यांना मूळ संख्या परफेक्ट पाठ आहेत, पाठ आपण थोडंच करायला सांगतो पण ते परफेक्ट पाहिजे. दोन्ही जर मूळ संख्या असतील तर डोळे झाकून त्यांना सांगा त्या सहमूळ संख्या आहेत. दुसरा नियम सहमूळ संख्येचा, दोन्ही मूळ असताना आणि सहमूळ संख्या असलं की काटाकाटी होत नाही, तेच उत्तर ठेवावं लागतं. समजत आहे? समजत आहे? दोन्ही मूळ संख्या असल्या की त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. सहमूळ संख्या म्हणजे काटाकाटी करायची नाही. इथं तुम्ही सहमूळ संख्या असं लिहून घेऊ शकता. आताच लिहू नका, शिकवित असताना कुणीही लिहायचं नाही, रेकॉर्डिंग राहणार आहे, बिलकुल घाबरायची गरज नाही. लिहून घेतलेलं रजिस्टर मध्ये राहतं, ते परीक्षेत जात नाही. जे डोक्यात बसतं ते डायरेक्ट परीक्षेला जातं. डोक्यात ठेवायचं, लिहायला नंतर लिहू. तिसरा नियम सांगतो 49/97 आहे. काय, दिलेल्या दोन्ही संख्यातली जी एक मोठी संख्या दिसते ती मोठी संख्या जर मूळ असेल तर डोकं लावायचं नाही, काटाकाटी होणार नाही. मोठी संख्या मूळ असल्यास, कोणीकडची असू द्या, अंशस्थानी छेदस्थानी, जे बी कोणी मोठं आहे, ती मोठी संख्या जर मूळ असेल तर असं समजा की, काय समजायचं, आता काटाकाटी होणार नाही. शेवटी प्रश्न विद्यार्थ्यांना एकच पडतो, लय वेळ घेतात ते, काटाकाटी होणार आहे का नाही कळतच नाही. पण ज्याला हे समजतं तो तितक्या लांब जाण्याचा विचारच करत नाही, ते डायरेक्ट सांगतो याच्यात सहमूळ संख्या आल्या, बस संपला भागाकार.
संपलेला समजला पाहिजे, याच्यासाठी ही सहमूळ संख्या. चला तिसरा नियम, चौथा नियम सांगतोय. चौथं उदाहरण आहे 33/35. काय याच्यामध्ये क्रमवार जर दोन विषम संख्या असतील, समसंख्या असल्यावर दोन न भाग जात असते, सम नाही जमत. विषम ऑड नंबर जर दोन असतील, बघा ऑड आहेत का, 33 ऑड आहे, 35 ऑड आहे, ते दुसऱ्या कुठल्याच संख्येच्या पाड्यात येत नाहीत. क्रमवार विषम संख्या. क्रमवार म्हणजे एका पुढे एक येणाऱ्याच असतात. 33 नंतर जी विषम संख्या पुढची येते ती 35 आहे. हो क्रमवार विषम संख्या जर असतील, तुम्ही म्हणताल 35 ऐवजी 37, तसं नाही, क्रमवार आली पाहिजे लगेच येणारी पुढची. कारण पुन्हा ते नियम म्हणजे नियमात बदल नाही झाला पाहिजे, एखाद्या ठिकाणी अपवाद तयार होत असतो. म्हणून क्रमवार विषम असल्या की मग डायरेक्ट सांगायचं, काटाकाटी होणार नाही, घाबरण्याची गरज नाही, डायरेक्ट आहे तसं उत्तर लिहून ठेवा आणि संपलं उत्तर. पर्याय चेक करायचं लगेच मिळतं तुम्हाला. क्रमवार विषम संख्या. आणि याला सगळ्यात शेवटचा एक अपवाद आहे, ज्याला चॅलेंजच आपण कुठल्या नियमाच्या आधाराने करू शकत नाही. अशा काही सहमूळ संख्या असतात की जिथं कुठलाच नियम लागू होत नाही, 8/15 सारख्या, परंतु कुठल्याच नियमात बसत नाहीत, परंतु त्या सहमूळ संख्याच आहेत. परंतु त्या मागच्या 3-4 नियमावरच तुमचं काम भागलेलं असतं, इकडे शेवटी जाण्याची गरज पडत नाही. आणि गेलं तरी मग त्यावेळेस पर्याय नाही, थोडासा वेळ जाय नका गेला तर. पण हे 4 नियम तुम्हाला पहिल्यांदा परफेक्ट करून ठेवतील. सहमूळ संख्या ज्यांच्यात काटाकाटी करता येत नाही, सहमूळ संख्या ज्यांना एक शिवाय दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं, सांगायला लागलो मी वेगळ्या वेगळ्या व्याख्या तुम्हाला. सहमूळ संख्या ज्यांचा मसावी फक्त एक असतो, म्हणजे त्या दोन्ही एकच्याच पाड्यात येतात, दुसऱ्या कुणाच्याच पाड्यात येत नाही. हो सहमूळ संख्या, सहमूळ संख्येची कन्सेप्ट आहे ही. 5 नियम या ठिकाणी तुमच्या समोर लिहून ठेवलेत. पहिला हा 1 नंबरचा नियम, हा 2 नंबरचा नियम, हा 3 नंबरचा नियम, पाठ करायचे छान, हा 4 नंबरचा नियम, आणि सगळ्यात शेवटचा जो नियमच बनू शकत नाही तो 5 नंबरचा नियम. इथं चॅलेंज करता येत नाही. 8/15. बघा, नाही त्या क्रमवार आहेत, नाही त्या दोन्ही मूळ आहेत, त्यातली मोठी बी मूळ नाही, क्रमवार विषम बी नाहीत, तरी बी सहमूळ आहेत. दोन्हीला दुसऱ्या कुठल्याच संख्येनं भाग जात नाही, एक सोडता. एक न तर कुणाला बी जातं, एकच्या पटीत तर कुणी बी येतंय. हो ठीक आहे, चला इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आज हो सगळ्यांची क्षमा, आज सगळ्यांना बोलायला वेळ भेटला नाही. मला वेळेची मर्यादा आहे, करेक्ट 8 वाजता आजचं गेस्ट लेक्चर आपल्याला संपवावं लागतंय. सगळ्यांना बोलण्याची संधी अपूर्णांकाच्या बेरजेच्या वेळेला मी देणार आहे. 1 तास आपल्याला अपूर्णांकाची बेरीज पुढच्या नेक्स्ट सेशनला ज्यावेळेस गेस्ट लेक्चर होईल त्यावेळेला मिळेल, सुट्टीच्या वेळेस. बाकी बेस्ट ऑफ लक. ज्यांना काही मागचा भाग राहिलेला आहे त्या तुमच्या मॅडम तुम्हाला सगळा भाग पहिल्यापासून घेतील, किंवा आपण एक्स्ट्रा क्लासमध्ये ते देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुम्हाला कुठली अडचण येणार नाही, पहिल्यापासून बेसिक तुमचं क्लिअर होऊन जाईल. न काळजी करता दिलेला झालेला अभ्यास व्यवस्थित वेळेत करा. हे सर्व नियम तुमच्या एका छानशा 200 रुपयाच्या रजिस्टर मध्ये लिहून ठेवा. मोठं रजिस्टर घ्या, आयुष्याचं गणित एकाच रजिस्टर मध्ये बसावं. हो सर. छान तयारी करा. सगळ्यांच्या समस्या नंतर सोडविण्याचा प्रयत्न करतो. काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपला पाठवा. प्रत्येक गोष्ट तुमची क्लिअर केली जाईल. कन्सेप्ट क्लिअर करणं, आयुष्यातलं गणित एकदाच शिकायचंय, कुठलीही कन्सेप्ट तुमची शिल्लक राहणार नाही. तुम्ही कुणालाही गणित शिकवू शकला पाहिजेत इथपर्यंत तयार करून देण्याची जिम्मेदारी आपली. परंतु अभ्यास करून नवोदयला लागणं हे काम खरं तुमचं आहे, तिथं कुणीही जिम्मेदारी देणार नाही. तुम्हाला मेहनत जे करणार तेच पुढं नवोदयला धारक होते. आपल्या सर्वांची क्षमा मागून आजचा क्लास इथं संपला असं सांगतो. हे लिहून घ्या, 2 मिनिटाचा वेळ देतो आणि त्यानंतर ऑफ होईल, किंवा रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सगळे पाहता येतील. आज वेळेत पूर्ण करावं लागतंय. आज या ठिकाणी थांबू. सगळ्यांना हॅव अ नाईस डे. हॅलो सर. बस आजचा ओके, बाय बाय. लिहून घ्या, या ठिकाणी थांबू. बाय. बाय. तुम्ही छान शिकवताय.
हो, सगळेच छान शिकवतात. मी थोडस निवांत शिकवतो. आम्हाला बंधन नसतं वेळेत. हो बाकीच्यांना वेळेत सगळा पोर्शन क्लिअर करायचा असतो. थोडं काळजीपूर्वक करा. जे समजणार नाही ते कुणालाही विचारा. वाटलं तर माझा नंबर ठेवा. मला कुणाचाही फोन आला तरी मी कन्सेप्ट क्लिअर करून घेतो. मला माहित आहे की कुठल्या कन्सेप्ट विद्यार्थ्यांना परत परत घ्यावं लागतात. आम्ही त्या परतही घेण्याचा प्रयत्न करू. करा, कंप्लीट करा, लिहून घ्या. ओके. झालं ओके, छान. 5 नियम पाठ करून ठेवा. मी सहमूळ संख्येचे 5 नियम तुम्हाला विचारेन. काटाकाटीच्या 4थ्या नियमामध्ये शिकवलेले सहमूळ संख्येचे 5 नियम. क्रमवार संख्या, दोन्ही मूळ संख्या, मोठी मूळ संख्या, क्रमवार विषम संख्या आणि या व्यतिरिक्त. शेवटच्याचं नाव काय? या व्यतिरिक्त म्हणायचं त्याला. या व्यतिरिक्त कुठल्या नियमात न बसणारा सुद्धा तुम्हाला समूळ संख्या असू शकते. व्यतिरिक्त, या व्यतिरिक्त असं काहीतरी लिहा त्याला. आपण आपल्या भाषेत नाव द्यायची सगळी. या व्यतिरिक्त एक नियम असतो की जिथं समूळ संख्या असू शकतात. ठीक आहे. कॅल्क्युलेशन साठी सगळ्यात फास्ट स्पीड देणारा घटक म्हणजे हे आजचे काटाकाटीचे 5 नियम, 4 नियम. त्या 4 नियमातला सहमूळ संख्येची मूळ संख्या सर्वांनी पाठ करा. पहिल्या पाठाच्या रिव्हिजनच्या वेळेला आणखी ते परत समजून सांगितलं जाईल. तुम्ही स्वतः उदाहरणं तयार करा. तुम्ही अभ्यास करा. जिथं तयार करताना अडचण येईल त्यावेळेला कॉल करा, विचारा, कुणाला तरी सांगा, मला सांगा, व्हॉट्सअपला टाका. काहीतरी करत चला, पण करा. ठीक आहे, आपण थांबू. बाय. असं गृहीत धरतो की सगळ्यांचं लिहायचं झालंय. झालं नसलं तरी नाराज होऊ नका. रेकॉर्डिंग मधून पुन्हा पाहून लिहा. इथं आपला तास संपला.